कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रमात गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आत्मा मालिक ध्यानयोग मिशनच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। याप्रसंगी जंगलीदास महाराज, देवानंद महाराज, परमानंद महाराज, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे उद्योगमंत्री प्रकाश मेहता, पालकमंत्री राम शिंदे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री मधुकरराव पिचड, आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार दिलीप गांधी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार जयंत ससाणे, संजीवनीचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्केंसह नगराध्यक्ष योगिता शेळके, राजेश परजणे, सरपंच अलका लोंढे, आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, हनुमंत भोंगळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून ध्यानयोग आत्मा मालिकचे उद्घाटन झाले। याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की जीवनातील भाग्याचा दिवस आज उजाडलाय। साईबाबा आणि जंगलीदास यांचे एकाच दिवशी दर्शनाचा योग आला। जीवनाचे तत्वज्ञान सापडण्यासाठी गुरु महत्त्वाचा असतो, आत्मा अविनाशी असतो। भारतीय संस्कृतीत मूर्तीपूजेचे समर्थन करणारे आहे। ईश्वर मूर्तीमध्ये नाही, आत्म्यात आहे। योग्याला आत्मदर्शन घडते। माऊली आत्मज्ञान प्राप्तीसाठी मदत करतात। मनुष्यांचे शरीर मोबाईल तर आत्मा सिम कार्ड आहे। ध्यानयोग म्हणजे ध्यानाच्या माध्यमातून ईश्वराचे दर्शन करण्याचा मार्ग होय, असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं। कुठल्याही त्यानंतर भौतिक सुखाची फार अपेक्षा राहत नाही। आपलं जीवन हे कर्म म्हणून तो त्या ठिकाणी व्यतीत करू शकतो आणि म्हणून आपण आत्म्याला नेहमीच महत्त्व दिलं आहे। स्वामी विवेकानंदांना शिकागोच्या धर्म परिषदेनंतर एका धर्मगुरूंनी त्या ठिकाणी प्रश्न विचारला। म्हणाले, अहो तुम्ही मूर्तीपूजा करता, म्हणाले मूर्तीमध्ये कसा काय ईश्वर असेल? ही मूर्ती आम्ही आपटली तर तुटू शकते, ही मूर्ती फेकली तर फेकली जाऊ शकते, पण यात कसं काय ईश्वर असेल? त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी हेच उत्तर दिलं की ईश्वर त्या मूर्तीमध्ये नाही आहे, ईश्वर हा आत्म्यामध्ये। पण खरं तर आमच्या संस्कृतीनं विज्ञानाची निष्ठा ही कधीच सोडली नाही आणि म्हणून मग तो असं म्हणाला की हे काय तुम्ही सांगता, आत्मा वगैरे, आत्मा निघून जाते, आत्मा येते, माणूस जगतो, माणूस मरतो आणि मग आत्मा नष्टच होत नाही, मग आत्मा एका शरीरात तर दुसऱ्या शरीरात जाते, मला दाखवा, हे कोणी पाहिलं, हे कसं तुम्हाला समजलं? मी त्याला म्हटलं तुझ्याच भाषेत तुला समजवतो। मी म्हटलं मोबाईल असतो, या मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकल्याशिवाय किती महागाचा मोबाईल असेल तरी तो चालत नाही। पण सिम कार्ड जो आहे हे सिम कार्ड देखील आत्मा नाही। मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकल्यानंतर एका मोबाईलमधून ते दुसऱ्या मोबाईलमध्ये आपल्याला सिम कार्ड टाकता येतं। हा जो सिम कार्ड आहे हे आपलं हृदय आहे आणि ज्यावेळी ध्वनीच्या लहरी त्या सिम कार्डमध्ये येतात आणि ते सिम कार्ड ॲक्टिवेट होतं त्यावेळी मोबाईल फोन ॲक्टिवेट होतो। आपलं देखील असंच आहे। मनुष्याचं शरीर हे मोबाईल आहे, त्याचं हृदय हे सिम कार्ड आहे आणि त्या सिम कार्डमध्ये ज्यावेळी ध्वनी लहरी म्हणजे आत्मा हा खऱ्या अर्थानं प्रवेश करतो त्याचवेळी मनुष्य सजीव होतो आणि ज्या क्षणी त्या ध्वनी लहरी निघून जातात आणि मोबाईलही डेड होतो, किती हॅलो हॅलो केलं तरी समोरून। तर परमानंद महाराज म्हणाले की जगाला योगदिनाचं महत्त्व भारतानं पटवून दिलं। भारतामध्ये गुरु शिष्याची महान परंपरा आहे। गोदातीरी विश्वशांतीचा संदेश देणारा मळा म्हणजे आत्मा मालिक आश्रम आहे। आत्मा हाच खरा ईश्वर। गुरु जीवाला सत्याची ओळख करून देतात, असं परमानंद महाराज म्हणाले। आत्मज्ञान भारतात प्रगट झाले हे तत्वज्ञान साधू महापुरुषांच्या व्यासासारख्या, वसिष्ठासारख्या, सांदीपनी ऋषींसारख्या, परमपुण्य गुरुदेव माऊलींसारख्या ज्या समर्थ सद्गुरूंनी स्वतः तपश्चर्येतून काढलेलं अमृत बंधन ते या भारतात प्रगट झालं आणि तमाम विश्वाला शाश्वत भेट म्हणून कारणीभूत ठरलं, विश्वाला परिवर्तनशील ठरलं। मला सांगायला आवर्जून आनंद होतो, उल्लेख करावा असं वाटतो की सन 2014 साली हेच तत्वज्ञान वैश्विक पातळीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या महात्म्यानं नेलं, सर्वांना ठाऊक आहे 2014 सालापासून जागतिक योग दिवस आयोजित केला गेला। तमाम विश्वाला पुनश्च एकदा भारतीय संस्कृतीतून अशा महापुरुषांनी प्रकट केलेलं ज्ञान परत एकदा विश्वाला पूजनीय वंदनीय करून विश्वाला अनुकरण करण्यास ज्यांनी भाग पाडलं। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरतीनं कार्यक्रमाची सांगता झाली। याप्रसंगी आत्मा मालिक ध्यानपीठाच्या वतीनं ध्यानयोग अभ्यासक्रम पुस्तिकेचं प्रकाशनही करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विश्वात्मक ध्यानयोग मिशनच्या कोनशिलेचं अनावरण करून उद्घाटन करण्यात आलं।
याप्रसंगी मोठ्या संख्येनं भाविक भक्त उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, SN मीडिया, कोपरगाव.